एक परीक्षा 468 जागा 110 मार्क। यावर्षी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळामध्ये ज्युनियर असिस्टंट पदासाठी 468 जागा निघालेल्या आहेत। त्याच्यामध्ये प्रोफेशनल नॉलेज हा अकाउंटचा जो सब्जेक्ट आहे 110 मार्कासाठी आहे। मी आतापर्यंत तुम्ही मला माझ्या DA2 अकॅडमीच्या YouTube चॅनलवर पाहिलं असेल, बट आज तुम्ही सर्व मला पाहतात सारथी एज्युकेशन संभाजीनगर यांच्या चॅनलवर। मी तुम्हाला या ओव्हरऑल 110 मार्कासाठी गाईड करणार आहे की कशा पद्धतीने तुम्ही 110 मार्क मिळवू शकता। ज्याही विद्यार्थ्याचं बीकॉम झालेलं आहे, BBA झालेलं आहे किंवा तुमच्यापैकी काही जण बीकॉम करत करत 2 वर्षाखाली 1 वर्षाखाली CA फाउंडेशन केले असतील तर त्यांना याच्यामध्ये जास्तीत जास्त मार्क घेण्याची सुवर्ण संधी आहे। सर्वप्रथम पहिल्या 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण डिस्कस करूयात की ओव्हरऑल प्रोफेशनल नॉलेज हा जो सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये कोणते कोणते पॉइंट्सवर एक्झाम मध्ये प्रश्न विचारण्यात येतील किंवा अभ्यास करत असताना कोणते कोणते गोष्टी तुम्हाला फोकस करायचे आहेत। ऑलराईट, तर सर्वात पहिला ओव्हरऑल जो सब्जेक्ट असणार आहे तो एवढा हा वास्ट सब्जेक्ट असणार आहे। बट एक गोष्ट क्लिअर करा कंपल्सरी प्रत्येक विद्यार्थ्यांनी की अभ्यास करत असताना यातील प्रत्येक पॉइंटवर आपल्याला डिस्कशन करायचं आहे, पण जास्त डीप मध्ये गेलात तर कुठं ना कुठं कन्फ्युजन क्लिअर होतं। तुम्हाला काय करायचं आहे, या प्रत्येक पॉइंट मधलं मेन गोष्टी आपल्याला अभ्यास करायचे आहेत। व्हिडिओच्या थंबनेल मध्ये तुम्ही बघितलं असेल की अभ्यास कसं करायचा ह्यावर आपल्याला डिस्कशन करायचं आहे। तर सर्वात पहिला मी तुम्हाला एक्झॅक्ट आपण सिलेबस डिस्कस करूया। अनेक कॉमर्सची जी मुलं आहेत ते ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये आहेत की 110 पैकी मी जास्तीत जास्त मार्क्स स्कोर करू शकतो कारण मी कॉमर्स बॅकग्राऊंडचा आहे। बट थोडंसं डीप जाऊन डिस्कशन करा किंवा स्वतःला प्रश्न विचारा। मागे जेव्हा नगरपालिकेमध्ये अकाउंटंटची एक्झाम निघाली होती, अनेक विद्यार्थ्यांनी लुक्का डी बार्गो पॅसिओली, गोल्डन रूल्स हे बेसिक अभ्यास केले होते। बट IBPS जो आहे ते असं सोपे प्रश्न विचारत नाही, तर IBPS ची प्रश्न विचारण्याची जी शैली असते ती थोडीशी किचकट असते। ते अनेक वेळा डीप अभ्यासातले क्वेश्चन्स वगैरे घेत असतात। त्यामुळं तुमच्या सर्व विद्यार्थ्यांकडून अपेक्षित आहे की तुम्ही अभ्यास करत असताना व्यवस्थित अभ्यास करताल। तर सर्वात अगोदर जो 11वीचा बेसिक सब्जेक्ट आहे तो म्हणजे बुक कीपिंग। आता तुमच्यापैकी मॅक्सिमम जण जेवढेही 11वी किंवा 12वीला होते त्यातले मॅक्सिमम टॉपिक्स तुम्हाला माहित असतील, जसं की अकाउंटिंग कन्सेप्ट्स अँड इक्वेशन्स, अकाउंटिंग कन्सेप्ट्स ज्याला प्रिन्सिपल्स सुद्धा म्हणतात किंवा अकाउंटिंग प्रिन्सिपल्स, अकाउंटिंग कन्सेप्ट्स आणि अकाउंटिंग अझम्पशन्स सुद्धा म्हणतात। त्याच्यानंतर अकाउंटिंग इक्वेशन्स असतं। अकाउंटिंग इक्वेशन्स म्हणजे काय की ॲसेट्स इज इक्वल टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल्स, हे जे अकाउंटिंगचे सूत्र आहेत त्याच्यावर तुम्हाला एक क्वेश्चन येईल। त्याच्यानंतर जर्नल, सबसिडरी बुक्स, BRS म्हणजे बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट, त्यानंतर डेप्रिसिएशन, जेव्हा केव्हाही आपल्या व्यवसायात एखादी संपत्ती आपण घेता तर त्या संपत्तीची किंमत 1 वर्षानंतर तेवढी राहत नाही, संपत्तीचा वापर केल्यामुळे त्याची किंमत कमी होत असते, त्याला आपण काय म्हणतात डेप्रिसिएशन किंवा त्याला आपण काय म्हणतो घसारा असं म्हणतो। तर त्याच्याशी विषयी क्वेश्चन येऊ शकतात। ज्या व्यवसायात एकाच व्यक्तीनं भांडवल टाकलेलं असतं, ज्या व्यवसायाचं पूर्ण व्यवस्थापन एका व्यक्तीमार्फत करण्यात येतं त्याला सोल ट्रेडर म्हणतात। तर फायनल अकाउंट्स ऑफ सोल ट्रेडर हा सुद्धा अभ्यासाचा आहे। NPO म्हणजेच काय, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स। आपल्या या भारतामध्ये अनेक व्यवसाय असे आहेत की ज्यांचा मुख्य हेतू नफा कमवणे नसून लोकांना सर्व्हिसेस देणे असतो, सेवा देणे असतो। तर त्याच्याशी रिलेटेड ओव्हरऑल तुम्हाला MCQs वगैरे येऊ शकतात। त्याच्यामध्ये रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट असते, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट असते, त्यानंतर इनकम्प्लीट रेकॉर्ड सिस्टम ज्याला म्हणतात सिंगल एंट्री सिस्टम। करंट सिच्युएशन मध्ये प्रत्येक बिझनेस कम्प्युटराइज अकाउंटिंग मेंटेन करत नाही। काही बिझनेस मध्ये आज सुद्धा बेसिक गोष्टी कॅश ट्रान्झॅक्शन्स, पर्सनल ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड होतात, तर ते असतात इनकम्प्लीट मेथड्स ऑफ अकाउंटिंग जे येतात सिंगल एंट्री सिस्टम मध्ये। त्याच्यानंतर कॅम्प्युटर ऍप्लिकेशन सिस्टम आणि टॅलीशी रिलेटेड तुम्हाला काही क्वेश्चन्स येऊ शकतात, राईट। हे झालं बुक कीपिंग अकाउंटन्सी, ज्याच्यामध्ये मॅक्सिमम स्टुडंटचं कॉन्फिडंट लेवल हाय असतं। बट ओव्हरऑल जे 55 क्वेश्चन्स येतील त्यापैकी फक्त 5 ते 6 क्वेश्चनच या बुक कीपिंगशी रिलेटेड असतील। ऑलराईट, जो ओव्हरऑल तुम्हाला 110 मार्कासाठी जो पेपर आहे त्याच्यामध्ये 50च्या आसपास क्वेश्चन्स आहेत, राईट। तर त्यापैकी फक्त 5च क्वेश्चन ह्या पोर्शनवर असतील, 5 ते 6। IBPS चा रूल आहे, डायरेक्ट सगळेच क्वेश्चन जर ह्याच्यावर आले असते
तर मग एक्झामला काही व्हॅलिडिटी राहिली नसते किंवा एक्झामला अर्थच राहिला नसता. त्यामुळे IBPS जो आहे तो तुम्ही जर सिलेबस मध्ये व्यवस्थित बघितलं असतं तर सिलेबस मध्ये त्यांनी नाव काय दिलेलं आहे, प्रोफेशनल नॉलेज दिलेलं आहे. आता प्रोफेशनल नॉलेज मध्ये ओव्हरऑल एक प्रोफेशनलिझम असतं, त्याच्यामध्ये सर्वच सिलेबस कव्हर करण्याचा ते प्रयत्न करत असतात. आता हा बुक किपिंगचा जो सिलेबस आहे तो 11वी आणि 12वी वर आधारित आहे. ऑल राईट. बट नेक्स्ट जो सब्जेक्ट आहे तो आहे कॉर्पोरेट अकाउंट. कॉर्पोरेट अकाउंट म्हणजेच काय, कंपनीशी रिलेटेड लेखे. जेवढेही कंपनीज, मल्टीनॅशनल कंपनीज तुम्ही बघत असता त्यांच्याशी रिलेटेड अकाउंट्स डिस्कस करायचं असेल किंवा तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्हाला अभ्यास करावा लागतोय कॉर्पोरेट अकाउंटचा. आता कॉर्पोरेट अकाउंटशी रिलेटेड कशा प्रकारचे क्वेश्चन्स येऊ शकतात, जसे की एखादी कंपनी आहे, जर त्या कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्टेड आहे, सेबी लिस्टेड आहे, तर ते कंपनी शेअर्स कशा पद्धतीने विकते, प्रत्येक शेअर्स विकत असताना लोकांकडून जे पैसे आले त्याचे ट्रान्झॅक्शन्स कसे रेकॉर्ड करतात, याच्याशी रिलेटेड शेअर्स मध्ये अभ्यास करायचा आहे. आणि कंपनी जे कर्ज घेत असते कर्ज रोखे धारकाकडून ते आपल्याला डिबेंचर्स मध्ये डिस्कस करायचे. जर दोन भागीदाराचा बिझनेस आहे आणि त्या दोन भागीदाराचा बिझनेस, दोन पार्टनर्सचा बिझनेस जर बंद पडला तर त्याला आपण डिझोल्युशन म्हणतो, बरोबर. बट जर एखादी कंपनी बंद पडली, कंपनीचं समापन झालं तर त्याला लिक्विडेशन म्हणतात. तर कंपनी बंद पडल्यानंतर कंपनीच्या लॅबिलिटीजचं काय होतंय, कंपनीजवळ असणारे ऍसेट्सचं काय होतं, तर त्या सर्व गोष्टी लिक्विडेशन ऑफ कंपनीज मध्ये दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ कंपनी. प्रत्येक कंपनीचे वेरियस फायनान्शियल स्टेटमेंट्स असतात, तर ते कोणत्या ऍक्ट नुसार करण्यात येतात. प्रत्येक कंपनीची जी बॅलन्स शीट असते ते एक सेपरेट टेबल फॉर्म मध्ये असते. तर कोणत्या बॅलन्स शीट मध्ये कोणते कोणते घटक असतात, ऑर्डर ऑफ लिक्विडेशन कसं असतं काय नाही, ते सर्व तुम्हाला फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये पाहायचं आहे. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस प्रायर टू इनकॉर्पोरेशन. प्रॉफिट प्रायर इनकॉर्पोरेशन म्हणजेच काय, थोडक्यात सर्वसाधारण कंपनी जेव्हा इनकॉर्पोरेटेड होते, सर्वसाधारण बिझनेसचं रूपांतर कंपनीमध्ये होतं, तर सर्वसाधारण बिझनेस असताना आणि ते इनकॉर्पोरेटेड झाल्यानंतर कंपनीचे ऍसेट्स किती असतात, लॅबिलिटीज किती असतात, किती कंपनीला नफा झाला किंवा किती तोटा झाला, ह्या सर्व गोष्टी येतात प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन मध्ये. त्याच्यानंतर अकाउंटिंग फॉर बोनस इश्यू आणि अमलगमेशन अँड रिकन्स्ट्रक्शन, हे सगळेच्या सगळे जे टॉपिक्स आहेत हे तुम्ही डिस्कस केला असाल बीकॉम सेकंड इयरला. आता जेवढेही स्टुडंट्स हा व्हिडिओ पाहत आहेत तुम्ही ऑलरेडी ग्रॅज्युएट्स आहात, राईट. तुमचं बीकॉम झालेलं आहे, कारण ग्रॅज्युएशनवर, पदवीवर तुम्हाला एक्झाम द्यायची आहे. तुमच्याजवळ जर बीकॉमचे काही नोट्स असतील तर ते सर्व कलेक्ट करून टाका, कारण अभ्यास करत असताना तुम्हाला कामाला येणार आहे. आता अशाच प्रकारे अकाउंटिंग फॉर स्पेशल ट्रान्झॅक्शन्स मध्ये, ज्याच्यामध्ये हायर परचेस सिस्टम, इन्स्टॉलमेंट पेमेंट सिस्टम. आता आजकाल मार्केटमध्ये जे वस्तू वगैरे घेता ते तुम्हाला इन्स्टॉलमेंट पेमेंट वर सुद्धा मिळत असते. इव्हन वर, फ्लिपकार्टवर जेव्हाही तुम्ही वस्तू घेत असता तर तिथे एक ऑप्शन असते EMI बेसिसवर. तर त्यावेळेस EMI चा इंटरेस्ट जो कॅल्क्युलेट केला जातो, प्रत्येक हप्त्याची जी रक्कम कॅल्क्युलेट केली जाते ते कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केली जाते हे पूर्ण आपल्याला अभ्यासाचं आहे हायर परचेस सिस्टम आणि इन्स्टॉलमेंट पेमेंट सिस्टम मध्ये. आता एक गोष्ट जे तुम्हाला इथं नोटेट करायची आहे ती म्हणजे तुम्हाला तुमचा जो पेपर होणार आहे तो ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये होणार आहे. त्याच्यामुळं ह्या सर्व धड्यांची नावं, ज्या टॉपिकची नावं मी सांगत आहे त्याचे न्यूमरिकल्स प्रॉब्लेम्स तुम्हाला येणार नाहीत. काही काही ठिकाणी इक्वेशन्स येतील, सूत्र वगैरे येतील, किंवा ग्रॉस प्रॉफिट, नेट प्रॉफिट कॅल्क्युलेशन्स करायचा असेल, किंवा इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स किंवा प्रीमियम सिक्युरिटीज प्रीमियम फाइंड आउट करायचा असेल, बट न्यूमरिकल प्रॉब्लेम्स तुम्हाला येणार नाहीत. सर एखादा एक न्यूमरिकल प्रॉब्लेम तुम्ही आम्हाला सांगाल का? डेफिनेटली. इफ इन केस तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन DA2 अकॅडमीचा ऍप डाउनलोड करू शकता किंवा आपल्या DA2 अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला व्हिजिट करू शकता. तिथे तुम्हाला न्यूमरिकल प्रॉब्लेम्स मिळून जातील. ऑल राईट. त्याच्यानंतर ह्याच्यामध्येच इन्शुरन्स क्लेम, इश्यू इन पार्टनरशिप अँड ब्रांच अकाउंट, असे काही स्पेशल ट्रान्झॅक्शन्स आहेत याच्याशी रिलेटेड आपल्याला डिस्कस करायचं आहे. ओके. आता ओव्हरऑल सिलेबस जर पाहायला गेलं तर एकदम डीप आहे, राईट. प्रत्येक पॉइंट वर जर मी डिस्कस करत बसलो तर व्हिडिओ खूप लेंथी होऊन जाईल. बट मी कुठं ना कुठं तुम्हाला एक्झॅक्ट सिलेबस, जे विद्यार्थ्यामध्ये संभ्रमाचं वातावरण असतं, जोपर्यंत विद्यार्थ्यांना 3-4 सरांकडून ब्ल्यू टिक येत नाही की हा याचा अभ्यास कर, हा सिलेबसला येईल, किंवा 2-3 चॅनल्सवर सेम सिलेबस ते पाहत नाहीत,
तोपर्यंत विद्यार्थ्याच्या मनामध्ये कॉन्फिडन्स नसतं. त्यामुळं संभ्रमाचं वातावरण दूर करण्यासाठी कुठं ना कुठं हे पॉइंट्स मला शो करावं लागतील. त्याच्यानंतर बीकॉम सेकंड इयरला एक सब्जेक्ट आहे कॉस्ट अकाउंट. आता कॉस्ट अकाउंट मध्ये काय करण्यात येते, तर प्रत्येक कंपनीमध्ये जिथं जिथं प्रोडक्शन केल्या जाते, कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालात केल्या जाते, तर अशा प्रत्येक ठिकाणी कॉस्टिंग केली जाते. कॉस्ट अकाउंट म्हणजे काय, की वस्तूचं मूल्य शोधलं जातं. आता ह्या कॉस्ट अकाउंट मध्ये मार्जिनल कॉस्टिंग, ब्रेक इव्हन अनालिसिस, स्टँडर्ड कॉस्टिंग, बजेटरी कंट्रोल, ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग, फायनान्शियल स्टेटमेंट अनालिसिस, रेशो अनालिसिस, फंड फ्लो स्टेटमेंट आणि कॅश फ्लो स्टेटमेंट, हे एवढे पॉइंट्स आहेत ज्याच्यावर आपल्याला डिस्कशन करायचं आहे. या प्रत्येक टॉपिकवर माझे तुम्हाला 2 व्हिडिओज असतील, ज्याच्यामध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये पूर्ण कन्सेप्ट क्लिअर करण्यात येईल, राईट, आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये माझ्या मार्फत तुम्हाला याचे येणारे MCQs, जे इम्पॉर्टंट MCQs असतात, ते तुम्हाला समजून सांगण्यात येईल, राईट, आणि प्रॅक्टिस टेस्ट सुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळतील. त्याच्यानंतर पहिले 4 सब्जेक्ट आपण बघितला. कोणते कोणते? बुक किपिंग, कॉर्पोरेट अकाउंट, अकाउंट फॉर स्पेशल ट्रान्झॅक्शन्स आणि नेक्स्ट होता कॉस्ट अकाउंट. आता ह्याच्यानंतर आणखी एक इम्पॉर्टंट आहे, ते म्हणजे ऑडिट, राईट, ज्याला आपण म्हणतो अंकेक्षण. आता ऑडिटिंग म्हणजेच काय, की सर्वसाधारण व्यवसाय असेल तर त्यांचं अकाउंटिंग करण्यात येते, राईट, बट मोठे मोठे जेव्हा कंपनीज असतात त्यांचा जेव्हा हिशोब करण्यात येतो तर त्याला ऑडिट करणे असं म्हणतात. जसे की बँक असेल किंवा मोठे मोठे कंपनीज असतील. आता ह्या ऑडिटिंग मध्ये करत असताना काही याचे बेसिक पॉइंट असतात, जसे की ऑडिटिंगचे काय कन्सेप्ट असतात, प्रिन्सिपल्स ऑफ ऑडिटिंग, तत्व काय त्याच्याशी रिलेटेड असतात, टेक्निक्स, ऑडिटिंग अश्युरन्स स्टँडर्ड, प्रिपरेशन फॉर अन ऑडिट, इंटरनल कंट्रोल, टाइप्स ऑफ ऑडिट, वाउचिंग अँड व्हेरिफिकेशन ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज, ऑडिट रिपोर्ट, ऑडिट ऑफ नॉन कॉर्पोरेट एंटरप्राइजेस आणि कॉस्ट ऑफ ऑडिट. नॉन कॉर्पोरेट एंटरप्राइजेस म्हणजेच काय, की थोडक्यात नफा न कमवणाऱ्या संस्था, राईट. असे ओव्हरऑल ऑडिटिंगचे पॉइंट्स आहेत. या प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला माझे 2 व्हिडिओज ऑब्व्हियसली मिळणार आहेत. कुठे मिळणार आहेत, कसे नाही, अपकमिंग व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. ओके. त्याच्यानंतर बीकॉम सेकंड इयरला अनेक युनिव्हर्सिटीज मध्ये इन्कम टॅक्स नावाचा एक सब्जेक्ट आहे, जो की अतिशय महत्वाचा आहे, इंटरेस्टिंग आहे. खूप काही गोष्टी आपल्याला ह्या इन्कम टॅक्स मध्ये डिस्कस करायचं. सर्वात पहिला जो टॉपिक आपल्याला डिस्कस करायचा आहे तो म्हणजे इन्कम टॅक्स ऍक्ट कधी लागू करण्यात आला होता, जसं की चेक करा 1961. त्यानंतर या इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये काही बेसिक कन्सेप्ट आहेत, रेसिडेन्शियल स्टेटस टॅक्स इंडेक्स, त्याच्यानंतर एक्झम्प्टेड इन्कम, ऍग्रिकल्चरल इन्कम, कॉम्प्युटेशन ऑफ टॅक्सेबल इन्कम अंडर व्हेरियस हेड्स. आता या चॅप्टर मध्ये आपल्याला 5 हेड्स दिलेले आहेत. ओव्हरऑल त्या 5 हेड्स बद्दल डिस्कस करायचे आहेत. प्लस तुम्हाला एक्झॅक्ट कळेल की सर्वसाधारण व्यक्ती असेल, त्याचा जर कोणता व्यवसाय वगैरे असेल तर त्याच्यावर किती टॅक्स आकारण्यात येतो, एक कंपनी असेल कंपनीवर किती टॅक्स आकारण्यात येत असते, त्याचे रूल्स काय आहेत, त्याचे प्रोव्हिजन्स काय आहेत, याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स एक्झाम मध्ये येऊ शकतात. त्यामुळे ह्याचा अभ्यास आपल्याला आणखी चांगल्या पद्धतीने करायचं आहे. ज्यांना कोणालाही तुमच्यापैकी मला खूप सारे जण फर्स्ट टाइम व्हिडिओ मध्ये बघत असतील, तर थोडक्यात जर माझं इंट्रोडक्शन सुद्धा द्यायचं असेल तर मी प्रसाद दाशेटवार असं माझं पूर्ण नाव आहे आणि DA2 अकॅडमी या नावानं माझं स्वतःचं एक युट्यूब चॅनल आहे, जिथे मी 11वी 12वी आणि बीकॉमच्या विद्यार्थ्यांना हे सर्व सब्जेक्ट्स मी टीच करत असतो. मागच्या 9 वर्षापासून मी अकाउंटचा प्रोफेसर आहे आणि या वर्षी तुम्ही मला सारथी एज्युकेशनच्या चॅनलवर MSCB च्या एक्झामसाठी जी प्रोफेशनल अकाउंटची जी एक्झाम होणार आहे, प्रोफेशनल नॉलेजची, तर त्याच्याशी रिलेटेड तुम्ही टीचिंग करत असताना मला पाहताल, राईट. स्वतःबद्दल जास्त न बोलता तुमच्या भविष्याबद्दल विचार करत आपण पुढे जाऊयात. ओके. त्याच्यानंतर इन्कम टॅक्सचे हे एवढे पॉइंट्स आहेत जे आपल्याला अपकमिंग काही दिवसांमध्ये या चॅनलवर डिस्कस करायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे कॉस्ट अकाउंट. आता कॉस्ट अकाउंट ऑलरेडी झालं होतं, बट कॉस्ट अकाउंटचे आणखी काही पॉइंट्स आहेत जे तुम्हाला लक्षात पाहिजे, जे की इंट्रोडक्शन टू कॉस्ट असेल. जस्ट वन सेकंड, मी कव्हर करतो याला, राईट. इथे चेक करा, इंट्रोडक्शन टू कॉस्ट, मटेरियल, लेबर, ओव्हरहेड्स. म्हणजे कंपनीमध्ये अनेक वेळा
किती मटेरियल आलं, किती मटेरियल कंपनीमध्ये जे प्रोडक्शन होत असतं, किती मटेरियलचं प्रोडक्शनचं कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालात झालं, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला मटेरियल कॉस्टिंग करावं लागते. लेबर कॉस्टिंग म्हणजे काय, आपल्या कंपनीमध्ये जे कर्मचारी काम वगैरे करत आहेत तर कोणाला किती मजुरी मिळायला पाहिजे, कोण किती घंटे काम केलं तर किती दर त्याला द्यायला पाहिजे, ह्याचा अभ्यास आपल्याला लेबर कॉस्टिंग मध्ये करायचा आहे. ओव्हरहेड्स म्हणजे काय, ओव्हरहेड्स म्हणजे खर्च. आपल्या एखाद्या कंपनीमध्ये विविध प्रकारचे खर्च असतात, तर त्या सर्व खर्चाबद्दल आपल्याला डिस्कस करायचं आहे ओव्हरहेड्स मध्ये. सेम प्रोसेस कॉस्टिंग, ऑपरेशन कॉस्टिंग, स्टँडर्ड कॉस्टिंग हे सर्व कॉस्ट अकाउंटचे पॉइंट्स आहेत जे की आपल्याला त्याच्यामध्ये डिस्कस करायचे आहेत. आता तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांनी, जस्ट वन सेकंड, सॉरी फॉर दॅट, तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांनी जर ओव्हरऑल सिलेबस जर पाहिला असेल तर ऑन अँड ॲव्हरेज या प्रत्येक टॉपिकवर मिनिमम 6 क्वेश्चन्स येण्याचे चान्सेस आहेत. प्रत्येक टॉपिकवर 6 क्वेश्चन्स येऊ शकतात. जसे की चेक करा इथं 8 टॉपिक्स दिसायलेत. जर ओव्हरऑल प्रत्येक टॉपिक मध्ये 6 क्वेश्चन घेतले तर जवळपास 48 प्रश्न होतात. त्याच्यामध्ये 2 प्रश्न इकडे तिकडे. एकाच टॉपिकवर जास्तीत जास्त क्वेश्चन्स विचारणार नाहीत. IBPS काय करते, प्रत्येक टॉपिक मधून एक एक क्वेश्चन्स घेत असते. त्यामुळं तुमचं सुद्धा अभ्यास करत असताना जे महत्व द्यायचं आहे ते प्रत्येक टॉपिकला इक्वली महत्व द्यायचं आहे. जर तुम्हाला त्या 468 जागेमध्ये तुमचा नंबर यायचा असेल तर कुठं ना कुठं तुम्हाला इतरांपेक्षा काहीतरी युनिक वेनं स्टडी करायचा आहे, जेणेकरून तुमचा नंबर त्याच्यामध्ये लागेल. आता फायनान्शियल मॅनेजमेंट किंवा ज्याला आपण मॅनेजमेंट अकाउंटचा पार्ट सुद्धा म्हणू शकतो, या फायनान्शियल मॅनेजमेंट मध्ये कोणते कोणते टॉपिक्स आहेत जे विचारल्या जाऊ शकतात. त्याच्यामध्ये सर्वात फर्स्ट आहे स्कोप अँड सोर्सेस ऑफ फायनान्स, ऑब्जेक्टिव्ह ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट, द टाइम व्हॅल्यू ऑफ मनी, फायनान्शियल अनालिसिस ऑफ प्लॅनिंग, फायनान्शियल डिसिजन्स, इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स, टाइप्स ऑफ फायनान्सिंग, मॅनेजमेंट ऑफ वर्किंग कॅपिटल, फंड फ्लो स्टेटमेंट आणि लिव्हरेजेस. एवढे हे टॉपिक्स आहेत जेवढं तुम्हाला अभ्यासायचं आहे. आता तुमच्यापैकी अनेक जण म्हणत असतील की सर व्हिडिओचं तर टायटल तुम्ही टाकलेलं आहे की अभ्यास कसा करायचा, बट सुरुवातीला 10 ते 15 मिनिट तर तुम्ही सिलेबस सांगितलं. आता ओव्हरऑल सिलेबस सांगल्यामुळे एक्झॅक्ट जेवढेही स्टुडंट आहेत जे एक्झाम फॉर्मची डेटची वाट बघत आहेत, एक्झाम फॉर्म येतील तेव्हा आम्ही अभ्यासाला स्टार्ट करू, कुठं ना कुठं त्यांना मोटिवेट करण्यासाठी मला सुरुवातीला पूर्ण सिलेबस सांगावं लागलेला आहे. आता सिलेबस मध्ये आणखी काही गोष्टी आहेत जे मला तुम्हाला ऍड करायचे आहेत. ते म्हणजे जसं की तुम्ही इथं पाहू शकता ऍडिशनल इम्पॉर्टंट टॉपिक. आता ह्या टॉपिक व्यतिरिक्त काही कायदे आहेत, काही एक्स्ट्रा ऍडिशनल पॉइंट्स आहेत जे तुम्हाला बोनस मध्ये कव्हर करावं लागेल जस्ट फॉर सेफ्टी पर्पज, राईट. कारण तुम्ही जर तेवढेच टॉपिक केलात आणि त्याच्या व्यतिरिक्त जर काही आलं तर मग ते असं होऊ नये की सर असं कसं झालं, तुम्ही शिकवल्यापेक्षा बाहेरचे आलं. कोणते कोणते पॉइंट्स आहेत, पेमेंट ऑफ ग्रॅच्युएटी ऍक्ट, पेमेंट ऑफ बोनस ऍक्ट, नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट, प्रिन्सिपल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, बिझनेस कम्युनिकेशन. आता प्रिन्सिपल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना सेकंड इयरला असेल PBM नावानं, आणि बिझनेस कम्युनिकेशन हा बीकॉम फर्स्ट इयरला झालेला संदेश वाहनाचा छोटासा पार्ट आहे. ऑल राईट. त्याच्यानंतर GST ऍक्ट, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ऍक्ट, आणि बेसिक्स ऑफ बेसिक्स ऑफ कम्प्युटर अँड टॅलीशी रिलेटेड. एखादा एक क्वेश्चन्स येऊ शकतो टॅलीशी रिलेटेड, जे की टॅलीमध्ये कोणते कोणते फीचर्स असतात, F1 बटन, F2 बटन, P4 बटन हे कशासाठी वगैरे करण्यात येते, किंवा कॉन्ट्रा एंट्रीसाठी कोणतं की प्रेस करण्यात येते, असं एकदम सोपं प्रश्न येईल, राईट. त्याच्यानंतर नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट म्हणजे काय, की जो चलनक्षम दस्तऐवज असतो. चलनक्षम दस्तऐवज म्हणजे काय, चलनक्षम दस्तऐवज म्हणजे काय, असं दस्तऐवज जे पैसा नाही पण पैशाचा बरोबर काम करत असते. जसं की बिल्स ऑफ एक्सचेंज असेल, चेक्स असतील, प्रॉमिसरी नोट असेल, अशा प्रकारचे नोट्स त्याच्यावर त्या ओव्हरऑल बिल ऑफ एक्सचेंजवर ज्या ऍक्ट नुसार काम करण्यात येते असते, आणि ओव्हरऑल त्याचे रूल्स कोणते कोणते लागू होतात हे आपल्याला नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट्स मध्ये डिस्कस करायचं आहे. ओके. आता सिलेबस बघितलं आणि गव्हर्नमेंटनं ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की ओव्हरऑल किती म्हणजे मार्च, फेब्रुवारी आणि मार्च मध्ये जवळपास एक्झाम होणार आहे.
ऑन अन ॲव्हरेज 15 मार्च जरी पकडलं तर आजपासून जवळपास 50 दिवस तुमच्या हातामध्ये आहेत. तुम्ही डेली बेसिसवर आता माझ्या ह्या प्रत्येक टॉपिकवर मी तुम्हाला ऑलरेडी प्रॉमिस केल्याप्रमाणे 2 व्हिडिओज देणार आहे. ऑलराईट. आणि ओव्हरऑल जर टॉपिक्स पाहायला गेले तर जवळपास 70 ते 75 टॉपिक्स आहेत आणि सगळ्या टॉपिक्सवरचे व्हिडिओ पाहायला गेले तर ऑन अन ॲव्हरेज 100 व्हिडिओज होतील. ओव्हरऑल 100 टू 120च्या आसपास व्हिडिओ होतील डेली. आणि प्रत्येक व्हिडिओचा जो लेंथ असेल तो 3 मिनिट सॉरी 1 तासाचा लेंथ असेल. ऑलराईट. डेली तुम्ही एक टॉपिक जरी कव्हर केलं तर गॅरंटीड तुम्हाला जो ओव्हरऑल 110 मार्काचा पेपर आहे, 110 मार्कासाठी जो येणार आहे, 50 प्रश्न असणार आहेत, त्या 50 पैकी तुमच्या मॅक्सिमम जणांचे 35 ते 40 पैकी जास्त नियर अबाउट, आता तुमच्या अभ्यासावर डिपेंड आहे. तर तुमचा जर अभ्यास चांगला असेल तर तुम्ही चांगले मार्क्स स्कोर करू शकता. बट गॅरंटीड 35 पेक्षा जास्त प्रश्न तुम्ही व्यवस्थित इझिली स्कोर करू शकाल. राईट. आता ओव्हरऑल ह्याची जी बॅच लॉन्च होणार आहे त्याबद्दल सारथी एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर लवकरात लवकर बॅच अनाउन्समेंट होईल. प्लस प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही जर सर्च केलं DA2 अकॅडमी तर DA2 अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर सुद्धा बॅच लॉन्च होईल. अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. त्याचबरोबर टेलिग्राम ग्रुपची सुद्धा लिंक दिलेली आहे आपल्या क्लासची आणि सारथीची. तिथून तुम्ही ग्रुप्स जॉईन करा. लवकरात लवकर तुम्हाला दोन्ही युट्यूब चॅनलवर 1 ते 2 दिवसामध्ये बॅच अनाउन्समेंट होईल. त्याच्यामध्ये सर्व गोष्टी असतील. याच्या व्यतिरिक्त तुमचे आणखी काही क्वेश्चन्स असतील की एक्झॅक्ट काय वे असायला पाहिजे, आणखी जर तुमचे काही क्वेश्चन्स वगैरे असतील तर ते तुम्ही ते DA2 अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून चॅट सेक्शन वरून तिथं माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. किंवा एखाद्या टॉपिक बद्दल तुम्हाला व्हिडिओ वगैरे पाहिजे असेल तर यूट्यूब चॅनलला DA2 अकॅडमी सर्च करा. अकाउंटशी रिलेटेड व्हिडिओज तुम्हाला तिथं मिळून जातील. आजच्या ह्या व्हिडिओसाठी एवढंच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण स्टार्ट करणार आहोत बुक किपिंग अँड अकाउंटन्सी बद्दल. 1 ते 1.5 तासाचा तो सेशन असेल. त्याच्यामध्ये आपण याच्यातले मॅक्सिमम टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न करू. ऑलराईट. थँक्यू सो मच. नमस्कार. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टाटा बाय. टेक केअर अँड स्टे कनेक्टेड.